प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुमच्यावरती कुणी करणी जादूटोणा करत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय नक्की करा. हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी किंवा शनिवारी शक्य नसेल तर अमावस्या किंवा पौर्णिमेला करू शकताय. तर अमावस्या किंवा पौर्णिमा किंवा प्रत्येक शनिवारी गोमूत्रामध्ये हळद टाकायची आहे आणि त्याचा पट्टा उंबरठ्यावरती ओढायचा आहे. यामुळे करणी देवदेवस्की अदृश्य शक्ती या जर घरात असतील तर घर सोडतात आणि या लावलेल्या उंबरठ्यावरच्या लेपामुळे बाहेरच्या अदृश्य शक्ती, नकारात्मक शक्ती किंवा करणी जादूटोणा भूताटकी तुमच्या घरात प्रवेश करत नाहीत. परिणामी कोणताही परिणाम तुमच्या घरावरती होत नाही. प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुमच्यावरती कुणी करणी जादूटोणा करत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय नक्की करा. हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी किंवा शनिवारी शक्य नसेल तर अमावस्या किंवा पौर्णिमेला करू शकताय. तर अमावस्या किंवा पौर्णिमा किंवा प्रत्येक शनिवारी गोमूत्रामध्ये हळद टाकायची आहे आणि त्याचा पट्टा उंबरठ्यावरती ओढायचा आहे. यामुळे करणी देवदेवस्की अदृश्य शक्ती या जर घरात असतील तर घर सोडतात आणि या लावलेल्या उंबरठ्यावरच्या लेपामुळे बाहेरच्या अदृश्य शक्ती, नकारात्मक शक्ती किंवा करणी जादूटोणा भूताटकी तुमच्या घरात प्रवेश करत नाहीत. परिणामी कोणताही परिणाम तुमच्या घरावरती होत नाही.